चला तर आज आपण फुलगोबीची भाजी बनवणार आहोत. फुलगोबीची भाजी बनवताना जास्त वर चिरून धुवून करतात, पण त्याच्या आत किडे असण्याची शक्यता असते किंवा माती पण असते. म्हणून फुलगोबीची भाजी मोठी मोठी चिरून घेतल्यानंतर कोमट पाण्यात भिजत ठेवायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. यामुळे आतील किडे निघून जातील व माती असेल तर ते पण निघून जाईल आणि भाजी चवीला एकदम फ्रेश आणि छान लागते. म्हणून कोबीची भाजी करत असताना गरम पाण्यातच थोडा वेळ भिजवून ठेवायचं आणि नंतर 2 मिनिटांनी पाण्यातून कोबी काढून स्वच्छ धुवून घ्यायची. चला तर मग गॅसवर आता एक कढई ठेवू. त्यात 2-3 चमचे तेल घालायचे आहे. तेल गरम झाले की त्यात एक तेजपत्ता टाकायचा आहे. तेजपत्ता थोडा गरम झाला की छोटा 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे व्यवस्थित तडतडले की अद्रक लसूण याची पेस्ट घालायची आहे. हे थोडं जाडसरच वाटून घेतले आहे, याच्यामुळे चव छान लागते. जिरे तडतडायला लागले की घरात छान सुगंध रोळतो आणि इथेच आपल्याला कळते की भाजी सुरुवात छान झाली आहे. आता 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घातली आहे. ते पण 2 मिनिट परतले की मग आपण कांदा घालायचे आहे. कांदा मध्यम आचेवर परतून घ्या. कांदा जर जास्त गडद झाला तर त्याची चव कडू लागते आणि भाजीची पण चव बदलते, म्हणून मध्यम सोनेरी रंगावर परतून घ्या. आता थोडा गॅस कमी करा. लाल तिखट, हळद, गरम मसाला, धनेपूड घालायची आहे. मध्यम आचेवर मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. हळद 10 कमी करते व आरोग्यासाठी खूप चांगले आहे आणि लाल तिखटमुळे भाजीला चव आणि झणझणीतपणा येतो. टोमॅटो व्यवस्थित बारीक चिरून घाला, नाही प्युरी जरी घातलं तरी पण चालते. टोमॅटो का महत्त्वाचा आहे तर टोमॅटोमुळे मसाल्याला बाइंडिंग येते आणि आंबट गोड चव अशी छान लागते. थोडंसं 2 चमचे पाणी घालून आणखी व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा. टमाटर मऊ झाला की रस्स्याला दाटसरपणा येतो आणि ज्यावेळेस टमाटा मऊ होतो त्यावेळेस मसाल्याला तेल सुटायला लागते. मसाल्याला तेल सुटले की समजायचं आता आपला मसाला परफेक्ट झाला आहे. तयार फुलगोबी मसाल्यात घाला, त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. यात अगोदर आपण मिठाच्या पाण्यात ठेवले असल्यामुळे मीठ ज्यावेळेस घालतो त्यावेळेस ते बेतानाच घाला. जास्त मीठ घातलं तर भाजीची चव बिघडते. फुलगोबीचे फायदे. फुलगोबीमध्ये भरपूर फायबर असते, वजन कमी करते आणि पचायला पण हलकी असते. आता या भाजीत आवश्यकतेनुसारच पाणी घाला. खूप जास्त पाणी घालायचे नाही. आपल्याला रस्सेदार भाजी करायची आहे, खूप पातळ भाजी करायची नाही. आणि यात पाणी घालते वेळेस गरमच पाणी घालायचे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव छान येते. आता याला 2-3 मिनिटासाठी शिजवून घेऊ. मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे आहे. फुलगोबी गरम पाण्यात ठेवल्यामुळे अगोदर शिजलेली असते. फुलगोबी जास्त मऊ झाली तर चव बदलते, यामुळे वेळेची भान ठेवा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि आता याला मिक्स करून घ्या. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर खाऊ शकता. आजची ही भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच हेल्दी, सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. वेळ कमी आणि काहीतरी चटपटीत खाऊ वाटते का? दुकानला जायला नको वाटते तर अशा वेळेस पुढील रेसिपी नक्की बघा. धन्यवाद.